साळुंखे महिला बीएड महाविद्यालयाच्या आंतरशालेय आंतरवासिता उपक्रमाची सांगता तासगाव। संस्था माता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय तासगावच्या प्रथम वर्ष शालेय आंतरवासिता उपक्रम मधील विविध शाळांमध्ये प्राचार्य डॉक्टर बी.एम. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच संपन्न झाला। सदरच्या शाळांमध्ये सांगता समारंभ प्रसंगी गटवार केलेल्या महिला दिनानिमित्त भित्तिपत्रिकेचे अनावरण करण्यात आले। स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज तासगाव या शाळेत प्राचार्य प्रकाश हके यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शक यांच्या डॉक्टर ए.एस. चिखलीकर उपस्थितीत कार्यक्रम झाला। चंपाबेन वाडीलाल ज्ञान मंदिर तासगाव येथील मुख्याध्यापक मुकुंद जोग यांच्या उपस्थितीत तसेच पर्यवेक्षिका मिरजकर व प्राध्यापक प्रमोद शेंडगे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। महाराष्ट्र रत्न वी.स. पागे कृषी विद्यानिकेतन तासगाव या शाळेत प्राचार्य एस.आर. सानप यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शक डॉक्टर डी.टी. खजूरकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। श्रीमंत विनायकराव उर्फ बाबासाहेब पटवर्धन कन्या प्रशाला तासगाव येथील मुख्याध्यापिका सुरेखा शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शक प्राध्यापक अंकुश पंडित यांच्या उपस्थितीत झाला। सदर आंतरवासितामध्ये प्रत्येक शाळेमध्ये विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या। त्या स्पर्धांचं बक्षीस वितरण समारंभ व विविध गुणदर्शन कार्यक्रम व आंतरवासिता निरोप समारंभ असा त्रिवेणी कार्यक्रम सर्व शाळांमधून उत्साहात पार पडला। सदर आंतरवासिता उपक्रमास महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर बी.एम. पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले। तसेच डॉक्टर लक्ष्मी भंडारे, डॉक्टर देवदत्त खजूरकर, डॉक्टर अर्चना चिखलीकर, प्राध्यापक अंकुश पंडित, प्राध्यापक प्रमोद शेंडगे तसेच प्रशासकीय सेवक संजय कुंभार, हनुमंत वाघमारे, अस्मिता साळी यांनी आंतरवासिता पार पाडण्यास सहकार्य केले। आंतरवासिता उपक्रम प्रमुख डॉक्टर एल.व्ही. भंडारे यांच्या नियोजनाने या आंतरवासिता उपक्रमाचा सांगता समारंभ पार पडला।